इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र डिटेल इन्फॉर्मेशन बघायची असेल तर ती कुठे बघायची ते या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला की सर्च करायचं आहे DTE एवढंच सर्च करा किंवा त्याच्या पुढे लिहा महाराष्ट्र. तसं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येते ती आहे DTEची वेबसाईट, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट इंडिया. त्याच्यावरती क्लिक करा. हे बघा महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथं पाहू शकता तुम्ही. काय करायचं इथं आल्यानंतर तर ॲडमिशन सेक्शनमध्ये जायचं आणि तिथे DTE सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा तुम्हाला दिसेल की सर्च इन्स्टिट्यूट. अच्छा, ते खाली जात नाही आहे तर सर्च इन्स्टिट्यूटमध्ये सर्च UG PG इन्स्टिट्यूट 2025-26. तर आता हे मे बी अजून अपडेट केलेलं नाही त्यांनी, पण 2026-27 इथे कसं दिसते बघा डिप्लोमाचं, तसं अजून इथे झालेलं नाही. एनिवेज तुम्ही अपडेट केल्यानंतर पण बघू शकता. अपडेट अजून झालं नसेल पण माहिती करून घ्या की हे कुठं असतं. ठीक आहे, तर इथं पुढं आहे बघा क्लिक हेअर. तर आपण UG PG इन्स्टिट्यूटच्या याच्यावर क्लिक करूया. लॉग इन विचारत आहे, लॉग इन करण्याची गरज नाही, खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केलं की इथे सगळे कोर्सेस दिसतात तुम्हाला. आपल्याला बघायचे UG कोर्सेस, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. इथं फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, सगळं आहे. आपण इंजिनिअरिंगचं बघूयात. आता इंजिनिअरिंगवरती क्लिक करूया. नवीन टॅबमध्ये त्या ठिकाणी ओपन होतं आणि इथे बघा काय दिलं आहे सर्च इन्स्टिट्यूट अँड कोर्सेस. ऑलरेडी प्रोग्राम सिलेक्ट झालेला आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. रिजन वगैरे सगळं मी ऑलच ठेवतो, डिस्ट्रिक्ट वगैरे सगळं तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता. मी आता ऑल ठेवतो. ऑल ठेवलं की फक्त काय प्रॉब्लेम होतो ते सांगेन मी आणि इथे सर्चवरती क्लिक करतो. 1 minute later. लिटरली 1 मिनिटाहून जास्त त्या ठिकाणी वेळ लागतो हे सर्च व्हायला आणि इथे बघू शकता की खूप वेळ झाल्यानंतर या ठिकाणी डेटा फेच होतो आणि सगळा डेटा आपल्यासमोर दिसतोय. एवढाच एक पॉईंट आहे. त्यामुळं तुम्ही जर सर्च करायला आला तिथं तर थोडं सर्च बटन क्लिक केल्यावरती वेट करा. 1 मिनिटाहून जास्त वेळ लागतो सर्च व्हायला. तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. टोटल इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात 371 आहेत. टोटल इंटेक त्यांचा आहे 1,77,415. पण हे अजून अपडेटेड झालं नाही आहे. 2025 आहे बघा, इथं 2026 करतील लवकरच अपडेट, बघूयात. तर आता बघा तुम्ही खाली खाली स्क्रोल कराल ना तसं या ठिकाणी बघू शकता. आता इथे बघा मी खाली खाली स्क्रोल करतो. इथे प्रत्येक कॉलेजेसचे महाराष्ट्रात जे आहेत ना 300+ त्यांचे सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये टेबलमध्ये काय काय आहे ते एक एक करून मी तुम्हाला सांगतो. आता बघा हे पहिलेच कॉलेज घेऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा त्याचा कोड असतो कॉलेजचा. प्रत्येक कॉलेजचा स्पेसिफिक कोड असतो, तो तुम्ही लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं हे कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं. त्याचा ॲड्रेस डिटेलमध्ये त्यांनी दिलेला आहे, अमरावतीत कुठे आहे ते. आणि त्यानंतर AICTE अप्रूव्ड, इथं अप्रूव्ड नॉन अप्रूव्ड प्रत्येक कॉलेजच्या समोर तुम्हाला दिसेल. अप्रूव्ड असणं गरजेचं आहे बरं का कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज AICTE कडून. त्यानंतर हे ॲफिलिएटेड टू विच युनिव्हर्सिटी, म्हणजे हे जे कॉलेज आहे ते कुठल्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, तर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे. त्यानंतर स्टेटस त्याचा असतो. आता ते बघा स्टेटस आहे गव्हर्नमेंट. त्यानंतर ॲटोनॉमस आहे, ॲटोनॉमस नॉन ॲटोनॉमस दिलेलं असणार इथं. आणि मायनॉरिटी आहे का नॉन मायनॉरिटी आहे, तर हे कॉलेज नॉन मायनॉरिटीमध्ये येतं. त्यानंतर बघा इथं टेबलमध्ये काय दिलेलं आहे चॉईस कोड. तुम्ही जेव्हा कॉलेजची लिस्ट भरणार ना त्याचा चॉईस कोड खूप महत्त्वाचा असतो. हा चॉईस कोडच तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये टाकावा लागतो. ह्याचा अर्थ काय असतो, पहिले जे 5 आकडे आहेत ना ते कॉलेजचा कोड असतो त्या ठिकाणी. कॉलेजचा कोड जसं की बघा 01002 हा कॉलेजचा कोड आहे. आणि इथे बघा काय कोड आहे 01002 हा कॉलेजचा कोड. आणि त्याच्या पुढं जे पुढचे आकडे असतात ते त्या ब्रांचचा तो कोड असतो 19110. जसं की मी आता 19110 सिव्हिल इंजिनिअरिंग, मी जरा खाली स्क्रोल करून दाखवतो तुम्हाला. आता इथे बघा ह्या कॉलेजचं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तर त्याचा कोड काय आला 19110 आणि हे 01012 हा त्या कॉलेजचा कोड. ओके, असं वर्क करतं ते. ठीक आहे, हे झालं कॉलेज. त्यानंतर चॉईस कोड, कोर्स नेम या ठिकाणी. आता बघा या कॉलेजला किती त्या ठिकाणी इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत त्या तुम्ही एक एक करून इथे बघू शकता. असं कुठल्याही कॉलेजचं तुम्ही बघू शकता खाली स्क्रोल करून. कोर्स टाईप रेग्युलर आहे. त्यानंतर ॲक्रिडेशन. आता इथे ॲक्रेडिटेशन दिलेलं असतं त्यांनी की आता हा जो कोर्स आहे याचं न्यूली ॲक्रेडिटेशन केलेलं आहे. ॲक्रेडिटेशन म्हणजे काय की NBA ॲक्रेडिटेशन, NAAC ॲक्रेडिटेशन असे कॉलेजेसचे ॲक्रेडिटेशन असतात आणि अप्रुव्हल AICTE कडून असतात. मग लक्षात ठेवा कुठलंही कॉलेज असेल ना तर ते AICTE अप्रूव्ड पाहिजे. NBA आणि NAAC ॲक्रेडिटेशन पण असावं त्याला. ठीक आहे, आता इथं काय केलं आहे एलिजिबल बट नॉट अप्लाइड. बट मी काय सांगेन की AICTE अप्रूव्ड तर त्या ठिकाणी 100% पाहिजे.
स्टार्ट इयर दिलेला आहे बघा इथं. आता हा 1964ला सिव्हिल इंजिनिअरिंग त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये सुरू झालं. असं प्रत्येक ब्रांच कुठल्या साली सुरू झाली ते या ठिकाणी दिलेलं आहे. 1986 साली कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग झाली, 2001, 64, 86, 96, 64 असं. तर इथे तुम्हाला डेट पण काढता येईल की हे कॉलेज नेमकं कधी सुरू झालं. तर 1964 ओल्डेस्ट दिसत आहे, याचा अर्थ 1964ची स्थापना आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीची. त्यानंतर ॲडमिशन इनटेक 2025चा आहे, हा कन्सिडर करू नका, 2026चा अपडेट होईल तेव्हा बघा. आता बघा इथे काय दिले, 60 ॲडमिशन इनटेक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60 आहे. आता इथे दिले की कॅप अदर दॅन MI सीट्स, म्हणजे MI म्हणजे मायनॉरिटी सीट्स, मायनॉरिटी सीट्स सोडून 60पैकी 60 सीट्स त्या ठिकाणी कॅपलाच आहेत. आणि IL सीट्स, IL म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, आणि कॅप फॉर MI सीट्स म्हणजेच की मायनॉरिटी सीट्स किती आहेत. आता मायनॉरिटी सीट्स काय असतं, वेगवेगळ्या मायनॉरिटीज आहेत. तर मायनॉरिटी म्हणजे काय की मायनॉरिटीचे टाईप्स आहेत की लिंग्विस्टिक मायनॉरिटी, रिजनल रिलिजियस मायनॉरिटी, अशा प्रकारचे मायनॉरिटी आहेत. जर एक्झाम्पल द्यायचं झालं ना, मी एक कॉलेज सांगतो तुम्हाला. बघा आपण सर्च करूया, DJ सांगवी, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल DJ सांगवी. सर्च करूया आपण DJ सांगवी. ओके, भेटलेलं आहे, सॉरी नाही भेटलेलं, हां आता भेटलं बघा. श्री विलेपार्ले केलवानी मंडल्स द्वारकादास जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विलेपार्ले मुंबई. DJ सांगवी खूप चांगलं कॉलेज आहे. तर हे मायनॉरिटीचे कॉलेज आहे बघा, इथे लिहिलं आहे बघा, लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे की भाषिक अल्पसंख्याक, लिंग्विस्टिक मायनॉरिटी अल्पसंख्याकच म्हणतात ना मराठीत, एक सेकंड, हां अल्पसंख्याक, लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती आहे हे कॉलेज. मग इथे बघा कॅप एकूण ॲडमिशन इनटेक त्या ठिकाणी 180, कशासाठी, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. त्या 180 मधील कॅपच्या सीट्स 52, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स 36, आणि कॅप फॉर MI सीट्स म्हणजे मायनॉरिटी सीट्स 52, म्हणजेच की जे गुजराती मायनॉरिटीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 92 सीट रिझर्व आहेत. अशा पद्धतीने वर्क करतात ते. चला आता आपण आपलं परत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावतीकडे जाऊयात. आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, कोर्ट केसेस रिमार्क इफ एनी. जर कॉलेजवरती काही कोर्ट केसेस असतील तर ते देखील इथे दिलेले असतात डिटेलमध्ये. आता ऑफकोर्स हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, यांच्याकडे तर काही कोर्ट केसेस नाही आहेत, पण तुम्ही एखादं कॉलेजला ॲडमिशन घेत असाल तर बघू शकता, काय फरक नाही एवढा, पण बघू शकता काय बघायचं असेल तर. आणि हे TFWS, येस TFWS म्हणजे की ट्युशन फी वेवेअर स्कीम. मी ना कॉलेजला फी किती असतं ऑफिशियली ते एक व्हिडिओ बनवला आहे, चॅनलवर जाऊन बघा कुठल्या कॉलेजची किती फी ऑफिशियली बघता येतं. कारण की ह्या सर्व कॉलेजेसच्या फीज आहेत ना ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अप्रूव्ह करतं, ते FRA आहे ते अप्रूव्ह करतात. तर त्यामध्ये बघा फीज किती आहेत. तर ट्युशन फी वेवेअर स्कीम काय आहे TFWS, तुमची जी ट्युशन फी असते ना ती त्या ठिकाणी माफ होते. त्या व्हिडिओत बघा मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर इथे आहे, काही कॉलेजेसला नसतात TFWS सीट, तर इथे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगला TFWSच्या सीट्स आहेत. नो असतं तर नो असतं या ठिकाणी. आणि इथं खाली दिलेलं आहे की टोटल सीट्स किती आहेत, तर 390 आहेत ह्या पूर्ण कॉलेजमध्ये या सगळ्या कोर्सेससाठी. 21,000 सबस्क्रायबर करून टाका, कारण की तुम्ही 21,000 सबस्क्रायबर केले की मी त्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग येऊन तुम्हाला तुमचे लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन करणार आहे. 21,000 सबस्क्रायबर करून टाका माझ्या भावी इंजिनियर मुलामुलींनो, मित्रांनो. धन्यवाद.